नांदगाव शहरातील सोन्या चांदीचे दुकान तसेच बँक ऑफ बडोदा फोडण्याचा प्रयत्न. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील चोरांची दहशत आज कायम आहे. नांदगाव शहरातील विश्वासपात्र सोन्या चांदीचे दुकान नावलौकिक असलेल्या पद्माकर दामोशेठ दुसाने गिलाणकर नगरसेवक शांभाऊ दुसाने यांच्या दुकानाच्या पश्चिमेला असलेले लक्ष्मी अलंकार ज्वेलर्स दुकान तसेच शहरातील गुप्तेश्वर महादेव मंदिर येथील बँक ऑफ बडोदा फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. नांदगाव शहरातील काही दिवसांपूर्वी देवास बंगला येथे समाजसेविका अंजुताई कांदे यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू तसेच उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी यांची संयुक्तरित्या बैठक घेण्यात आली होती. बैठकीत पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले की 15 दिवसात चोरीमुक्त नांदगाव होणार असे ठणकावून सांगितले होते. परंतु आज पुन्हा एकदा चोरांनी शहरातील काही भागात धुमाकूळ घातल्यानंतर व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले पाहावयास मिळत आहे. शहरातील बँक ऑफ बडोदामधील खातेदारांची धावपळ उडाल्याचे पाहावयास मिळत होती. नांदगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असे समजते. 2 कोटी रुपये किमतीचे कॅमेरे सुरळीत सुरू आहेत का अशी खमंग चर्चा नांदगाव शहरात जोरदार सुरू आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे सराफ बाजार, सोन्या मारुती चौकात, गुप्तेश्वर मंदिराच्या भागात पोलीस गाडी येणे जाणे शक्य नाही असे एकंदरीत चित्र पाहावयास मिळते. याला जबाबदार कोण? नांदगाव शहर चोरीमुक्त कधी होणार या मागील गुन्हेगारीचा आजपावे तो तपास लागलेला नाही अशी खमंग चर्चा नांदगाव शहरात चौकात जोर धरू लागली आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. नगराध्यक्ष आणि या मीटिंगसाठी आलेले सर्व नागरिकांना माझ्याकडून नमस्कार आणि जय. माझी पहिली भाषा पंजाबी आहे. कुठे माझी मराठी चुकले तर मला माफी द्यावी. पण एकंदरीत इथे जे मला पिक्चर दिसत आहे तर ते खूप चुकीचं आहे आणि याच्यासाठी मी काही तुम्हाला एक्सक्युजेस देणार नाही. आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे आणि याचा हे परिणाम आहे की आपल्याला याची मीटिंग घ्यावी लागते. याच्यापूर्वी मी मालेगावात 3.5 वर्ष आता फुल काम केलेलं आहे आणि तिथे पण याचे प्रकार होत होते. पण बऱ्यापैकी आम्ही तिथे हे प्रकारसाठी वेगवेगळी योजना केलेली आहे. आता मालेगावामध्ये ई-बीच पेट्रोलिंग सिस्टम आपण चालू केलं आहे. तुम्ही सांगता की रात्री गाडी फिरत नाही, त्याच्यासाठी आम्ही चौकात QR कोड लावले आणि त्या QR कोड स्कॅनिंग झाल्यानंतर आम्हाला रिपोर्ट जनरेट होत आहे आणि डेली आम्ही मालेगाव कॅम्प जे एरिया आहे तिथे जास्त चोरीचं प्रमाण होतं. तिथे आपण हे सिस्टम चालू केलं आहे. नांदगावसाठी पण मी चालू केलं. आदरणीय SP साहेबसोबत मी बोलणार आहे. आज जे आपण मीटिंगमध्ये विषय काढले त्याच्यामध्ये मला असं दिसतं आहे की बरेचसे प्रकरण असे आहेत ज्याच्यामध्ये आपण या 10-15% एफर्ट टाकला तर ते नक्कीच होऊ शकते. कुठेतरी CCTV कॅमेरा उपलब्ध आहे, कुठेतरी आपल्या इकडे लोकांना ह्युमन इंटेलिजन्स आहे की कोणी केलं आहे कोणी नाही केलं आहे. तर ज्याच्यावर केस फाईल करावा मी घेणार आहे. आणि तुम्ही सांगितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये परिस्थिती खूप खाली पडली आहे. तर ते जे मागचे 6 महिन्याचे जे काही केसेस आहेत त्याचे केस फाईल लावा मी घेऊ आणि जे केसेस आपण होऊ शकतात त्याचे नक्कीच होईल. याच्या पुढे मी सांगणार आहे की माझे जे काही इथे पोलीस पर्सनल आलेले आहे ते मॅनपॉवरचं सांगतात. मॅनपॉवर आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठेही जास्त होतं. आपण फुल 100% कॅपॅसिटीने काम करतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनची तर तुम्ही 100% एफर्ट दिला की नाही त्याची खात्री तुम्ही द्या.